आणि अजून दुसरं सांगायचं की माझ्या हिशोबाने काल दिवसभरात आम्हाला एक 10 फोन तरी आले की जे उत्तर महाराष्ट्रातून की आम्ही आलं तर चालतंय का, आम्ही क्लिअर कट नाही म्हणून सांगितलेलं आहे. सिद्धनाथाच्या नावानं महालक्ष्मीच्या नावानं सिद्धनाथाच्या नावानं महालक्ष्मीच्या नावानं सिद्धनाथाच्या नावानं महालक्ष्मीच्या नावानं. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मोठेवाडी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 10 जुलै आणि 11 जुलै रोजी भव्यदिव्य असं हिंद केसरी देशमुख पट्ट्याचं 61 फाट्याचं मैदान संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 10 जुलै रोजी या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपनचं हिंद केसरी मैदान होणार आहे आणि 11 जुलै रोजी या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. ही नवीन फाटी या ठिकाणी पूर्वी मैदानं होत होती, मात्र आता या फाटीची कशा पद्धतीने सुधारणा करण्यात आली, या मैदानाचा पल्ला किती असणार आहे, त्याचबरोबर बक्षीस रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला, नमस्ते, आपलं नाव सांगा, परिचय द्या. विष्णुपंत टिळे. बरं दादा, काय सांगाल? हे जुनं पारंपरिक मैदान आहे, माळशिरस तालुक्यातलं नामांकित मैदान म्हणून या मैदानाची ख्याती आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील एक नामांकित मैदान दरवर्षी पार पडत असतं. तर काय सांगाल, या मैदानाचा इतिहास कसा आहे, किती वर्षापासून हे मैदान संपन्न होतं? आता आम्हाला कळतंय तोपासून मैदान चालू आहे. मध्ये ह्याच्यात बंद पडलं, आपलं रेस मैदान बंद झाली का, हां, त्यात बंद पडल्यानं परत चालू झाली. तोपासून आता 4-5 वर्ष सलग मैदान चालू आहे. सलग मैदान सलग चालू आहे. बरं, या वर्षी कसं काय नियोजन करण्यात आलंय, कुठं पार पडतं हे मैदान? गोरडवाडी, मोठवाडी, गोरडवाडी. बरं, त्या तिथं पार पडतंय. हां. बरं, ह्या फाटीवरचा इतिहास काय सांगाल? इथं जुनी फाटी होती अशी चर्चा आहे, तर काय सांगाल? तुम्ही ह्या परिसरातले ज्येष्ठ बैलगाडी मालक आहात, आयोजक पण आहात, तर ह्या ठिकाणी कोणती मैदानं पार पडून गेली त्या फाटीवरती? 2-4 मैदान पार पडून गेली. बरं, बंदीच्या अगोदरच्या काळात. बंदी अगोदर काळात. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? दिनांक 10 जुलै रोजी या ठिकाणी ओपनचं मैदान होतंय आणि 11 जुलै रोजी आदतचं मैदान होतंय, हिंद केसरी मैदान संपन्न होत आहेत, तर काय आव्हान करताल? सर्व बैल मालकाने यावं. इथं काय मैदानात आमची अडचण येणार नाही कुठलीच. कसलीच तक्रार होणार नाही. बरं, पहिल्यापासून मैदान आम्ही घेतो ना, कधीच तक्रार आमच्या मैदानात बाहेर गेलीच नाही, जाणार बी नाही. बरं, चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे प्रमुख आयोजक आणि माळशिरस नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन आप्पा वावरे. आप्पा नमस्ते. नमस्ते. आप्पा, काय सांगाल? पुन्हा एकदा माळशिरस तालुक्यामध्ये भव्यदिव्य अशा हिंद केसरी मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे. यावर्षी हे मैदान मोठेवाडी या परिसरामध्ये संपन्न होत आहे, तर काय सांगाल, कशा पद्धतीने यावेळेस मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं? यावेळेस फाटी तर आम्हाला एवढी सुंदर भेटली की या फाटीबाबतीत जर आता तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे, फाटीचा पल्ला छान आहे, रुंदी छान आहे, कुठल्या शेतकऱ्यांची अडचण नाही, कोणाची ही अडचण नाही या ठिकाणी. आणि फाटी एकदम म्हणजे सुंदर झाली, तिथं दगड नाही, खाडा नाही कसलाही. आणि पूर्ण पाऊस जरी आला तरी, मोठा पाऊस आला तरी मैदान 15 मिनिटात चालू होण्यासारखी ही फाटी आम्हाला उपलब्ध झालेली आहे. ह्या फाटीवर आतापर्यंत किती मैदान होऊन गेलेत? या फाटीवरती ज्या काळात बंदी होती त्या बंदीत मुंबईपासून बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रातली बैलगाडी मालक या फाटीवर येऊन गेलेला आहे. बंदीच्या काळात या ठिकाणी बिनजोड मैदान बऱ्यापैकी 8 दिवसांनी एकदा तरी बिनजोड मैदान राहत होतं. हे भव्यदिव्य असं हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे. दिनांक 10 जुलै रोजी ओपनचं मैदान आहे, तर ओपनच्या मैदानाची बक्षीस रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. आज बक्षीस रचना आम्ही एवढी छान आणि सुंदर केली आहे की पूर्ण आता महाराष्ट्रात प्रत्येक जणाला बॅनर तर गेलेलाच आहे. या ठिकाणी आम्ही प्रथम क्रमांकासाठी 1,51,000 रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस ठेवलेलं आहे. आणि जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम घालून दिले, जे काय प्रथम क्रमांकाचं बक्षिसात 20% डिफरन्स पाहिजे, त्यापेक्षाही आम्ही बक्षीस वाढवून रचना केलेली आहे. या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा आहे 1,51,000 रुपये ओपनला, द्वितीय क्रमांक 1,31,000 रुपये, तृतीय क्रमांक 1,11,000, चतुर्थ क्रमांक 91,000, पंचम क्रमांक 71,000 रुपये, 6वा क्रमांक 51,000, 7वा क्रमांक आहे 41, 8वा क्रमांक आहे 31,000 रुपये. आणि क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 5,000 रुपये आणि मेगा फायनलसाठी प्रत्येकी 3,000 ही बक्षीस रचना केलेली आहे. ही झाली तुमची मेन बक्षीस रचना. ह्या मेन बक्षीस रचनेची रक्कम सोडून ह्याच्या व्यतिरिक्त सन्मान चिन्ह, ढाल वगैरे काय? प्रत्येक जे फायनल, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल ह्या प्रत्येक एका बैलगाडी मालकाला, म्हणजे 2 बैलाला 2 स्वतंत्र डाली, अशा प्रत्येकी 2 डाली प्रत्येक बैल मालकाला देण्यात येतील. बरं, आणि प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी ओपनला आहे
1500 रुपये आणि आदतला आहे 1100 रुपये. आदतची बक्षीस रचना कशी असणार आहे? आदतची बक्षीस रचना आहे प्रथम क्रमांकाचं 1,11,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं 91,000, तृतीय क्रमांक 71, चतुर्थ 51, पंचम क्रमांक 41, 31, 21 आणि 11,000 रुपये. बरं. आणि प्रवेश फी किती आहे आदतला? प्रवेश फी 1100 रुपये. आदतला क्वार्टर फायनल मेगा फायनल काय आहे का? आदतला क्वार्टर फायनलला 3,000 रुपये, मेगा फायनलला 2,000 प्रत्येकी देण्यात, तसेच मानाच्या 2 डाली प्रत्येकाला दिल्या जातील. तसेच या ठिकाणी अजून एक, जे फायनलला प्रथम क्रमांक करणार आहेत त्यांना आम्ही डाली देऊन जी प्रथम क्रमांकाची बैलगाडी मालक आहेत त्यांना ट्रॉफी 2-2, एका गाडीला 2 ट्रॉफी असं हे केलेलं आहे. आणि अजूनच एक आमचं आणि तुकारामभाऊ देशमुख यांची आता चर्चा झाली, तर यावेळेस आम्हाला बैलगाडी मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी. त्यामुळं आम्ही या ठिकाणी एक अजून निर्णय घेतलेला आहे, जी गाडी सलग 2 दिवस 1 नंबर करेल त्या गाडीला या ठिकाणी 51,000 आम्ही दोघं या ठिकाणी देणार आहे. आणि जी गाडी सलग मैदानात 2 दिवस राहील, आज बी ओपनला राहिली आणि दुसऱ्या दिवशी बी आदतला जी फायनलला जी पात्र होईल गाडी, त्या गाडी मालकास 11,000 रुपये आमच्याकडून देण्यात येतील. आता तुम्ही जे वेगळी बक्षीस सांगितली अतिरिक्त 51,000 आणि 11,000, समजा जर दोन्ही मैदानात 1 नंबर नाहीच कोणी केला तर ते बक्षीस मिळणार का? ती बक्षीस नाही मिळणार. आणि जर दोन्ही मैदानामध्ये फायनलला राहिले तर त्यांना 11,000? हा, दोन्हीला 11,000 रुपये. राहिले तरचा विषय. हा, राहिले तर 2 दिवस सलग 2 दिवस फायनलला पात्र होणाऱ्यास 11,000 रुपये. आणि 1 नंबर करणाऱ्यास 1 नंबर करण्यास 51,000 रुपये या ठिकाणी आम्ही जाहीर केले. बरं. आपण अतिशय सुंदर अशी बक्षीस रचना केली. एवढा बक्षिसांचा पाऊस आहे, ही एवढी मोठी बक्षीस रचना ठेवण्यामागचा उद्देश काय? आपण पहिल्या वर्षापासून आज प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रालाच माहीत आहे, एक 4 वर्षापूर्वी आम्ही मैदान घेतलं होतं. त्या टायमिंगला आम्ही बुलेट बक्षीस ठेवलं होतं. पहिलं 2.5 लाख रुपयाची बुलेट ठेवली होती. पण आता संघटनेचे नेम घालून दिले, त्या नियमाप्रमाणेच आम्ही या ठिकाणी चालतोय. पण आमची पहिल्यापासूनच जसं आम्ही सुरुवात केली मैदान घ्यायला, तसं आमची बक्षीस रचनाच कमी नाहीच कधी. आणि अजून एक सांगायचं की गाड्यांचा रिस्पॉन्स एवढा आहे आम्हाला आता, जे आमची काल नोंद चालू झाली, पण काल चांगल्या 40-50 पावते एका दिवसात दुपारनंतरच तेवढ्या नोंद झाल्या त्या आमच्या. जर बक्षीस रचना माझ्या हिशोबाने 100% गाड्या वाढणार आहे, त्या 10 बक्षीस आमची या ठिकाणी 100% होतील असं आम्हाला वाटतं आहे. ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं पावसाळी मैदानांना नियमावली घालून दिली, ते म्हणजे मैदान सुरू असताना त्या ठिकाणी पाऊस आला आणि काय कारण असतो ते मैदान जर रद्द करावं लागलं, तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे बक्षीस वाटपाची नियमावली जाहीर केली त्याच पद्धतीने इथं बक्षीस वाटप केलं जाईल ना? आज जर गट पूर्ण झालं तर जी काय बक्षीस रचना होईल टोटली ती रक्कम प्रत्येक बैल मालकाला विभागून दिली जाईल. सेमीला जरी चुकून पाऊस आला तरी त्याच पद्धतीनं जी काय आमची बक्षीस रचना आहे ती प्रत्येकाला विभागून दिले. पण माझ्या हिशोबाने जर 1 तास जरी मैदानात अर्धा तास 1 तास पाऊस झाला चालू मैदाना दिवशी, तरी या ठिकाणी 1% अडचण येणार नाही, अर्ध्या तासात मैदान चालू होणार. त्याचबरोबर ती ज्या पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं मध्यंतरी बैठकीमध्ये निर्णय घेतला की त्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, ठाणा, मुंबई, रायगड, पालघर आणि कोकण विभाग ह्या अंतर्गतच हे मैदान होईल का? आज हे मैदान पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पालघर या पुरतेच हे मर्यादित आपण केलेलं आहे. आणि अजून दुसरं सांगायचं की माझ्या हिशोबाने काल दिवसभरात आम्हाला एक 10 फोन तरी आले की जे उत्तर महाराष्ट्रातून की आम्ही आलं तर चालतं आहे का, आम्ही क्लिअर कट नाही म्हणून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ती मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आहे? मैदानाची परवानगीची प्रोसेस मंगळवारी आमची क्लिअर होऊन जाईल. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली? हो, पाहून गेलेत. बरं. परवानगी किती दिवसाची काढण्यात आली? 2 दिवसाची, 10 आणि 11 तारीख. आता दुसरा मुद्दा म्हणजे ह्या ठिकाणी यायचं म्हटलं तू कुठून कसे रस्ते? या ठिकाणी हे मैदान जे आहे ते गोरडवाडी, तरंगफळ आणि मोठेवाडी ह्या तिन्ही हद्दीच्या सीमेवरती हे मैदान आहे. मोठेवाडी हद्दीमध्ये तर जास्तीत जास्त गाडी मालकांनी एकतर गोरडवाडी मार्गे तर यावं. गोरडवाडीतून 2 किलोमीटर आहे मैदान, आणि तरंगफळला गेलं तरी तरंगफळवरनं बी 2 किलोमीटर आहे. मोठेवाडीहून जरी आलं तर रस्ता मोठेवाडीहून बी 1 किलोमीटर आहे. मोठेवाडीचा रस्ता थोडासा खराब आहे, त्यामुळं शक्यतो बैलगाडी मालकांनी येताना जरी लोकेशन आम्ही पाठवलं तरी गोरडवाडी किंवा तरंगफळ या मार्गे आलं तरी एकदम कुठली अडचण राहणार नाही. डांबरीच्या कडेलाच मैदान आपलं आहे. त्याचबरोबर आता जे तुम्ही ओपनचं मैदान घेताय रोजी, या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? या ठिकाणी झेंडा पंच म्हणून आपल्या धनवडे बापू, पप्पू मंडले आणि धनाजी वाघमोडे
हे झेंडा पंचाचे काम पाहणार आहेत. समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन सुनील मोरे, प्रताप तात्या, जगदाळे सर आणि संपन्ना वाघमोडे बरं, हे ओपनला हे करणार आहेत. लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या कुठल्या चॅनलवर होणार आहे? लाईव्ह प्रेक्षेपण आपलं या ठिकाणी STC लाईव्ह आणि P3 लाईव्ह हे आम्ही 2 चॅनल ठेवलेले आहेत. बरं, आता आप्पा जाता आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे तुमचा बक्षिसाच्या संदर्भातला बॅनर पण जाहीर झाला आहे, तो पण व्हायरल झाला आहे खूप. त्याच्यानंतरनं एक सन्मान सोहळ्याचाही बॅनर जाहीर करण्यात आलेला आहे, तर त्याच्याविषयी काय सांगाल? आज आम्ही पाठीमागच्या वर्षी बी सन्मान सोहळा घेतलेला होता, पण त्या सन्मान सोहळ्याची आम्ही कार्यक्रम पत्रिका काढली नव्हती. फक्त फोनवर आमचं त्या वर्षी आम्ही पाठीमागच्या वर्षापासून हे सोहळ्याचे पुरस्कार आम्ही चालू केलेले. यावर्षी आम्ही एक बॅनर पत्रिकेत टाकून त्यांचा बॅनर एक बनवून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहे. आणि अजून एक सांगायचं राहिलं की आपण बैलगाडी मालक एक अंदाजे 10 घेतलेत, यूट्यूबर 2-3 घेतलेत, झेंडापंच घेतलेत, सुट्टी मेकर घेतलेत आणि ड्रायव्हर घेतलेत. पण हा चान्स प्रत्येकाला चांगलं काम करणाऱ्याला प्रत्येक वर्षी प्रत्येक बैलगाडी मालकाला किंवा झेंडापंचाला, यूट्यूबरला, ड्रायव्हरला, सुट्टी मेकरला, तुमच्या यूट्यूबरला फक्त प्रत्येकाने असं गैरसमज कुणीच करून घेऊन की पत्रिका काढली आहे मी काय कमी आहे का किंवा आमचा का सन्मान होऊ शकत नाही. दरवर्षी दरवर्षी प्रत्येकाला चान्स येणार आहे यावेळेस. बरं, काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? या बैलगाडी मालकांना तर एक महत्त्वाचं आव्हान करतो मी की यावर्षी आम्हाला म्हणजे दरवर्षीपेक्षा आम्हाला एवढा एक छान प्रतिसाद चालू आहे कालपासून म्हणजे नोंद करण्याचा. तर जेवढं शक्य तेवढं लवकर गाडी नोंद करून घ्यावी आणि गाड्या आम्ही जर गाडी आपली जास्तीत जास्त लवकरच नोंद होईल असा अंदाज आहे. जर एक दिवस आम्ही सुद्धा नोंद घेणार आणि आदत बैलगाडी मालकांनी एकच काम करायचं की पावती शक्यतो तुम्ही 10 तारखेच्या आत काढा. जर आम्हाला 9 तारखेला जर हे झालं नोंद झाली आदतची कंप्लेंट तर आम्ही 9 तारखेलाच आदतचं प्लॉट काढणार आहे. तर आप्पा पावत्यांच्या संदर्भामध्ये काय बैलगाडी मालकांना सूचना करायच्यात? आदतचं ओपनचे कशा पद्धतीने नोंद करायची आणि आदतची कशा पद्धतीने नोंद? ओपनची किंवा आदत दोन्हीची नोंद जी अशी आहे ती प्रत्येक गाडी मालकाला अखिल भारतीय संघटने नियमानुसार प्रत्येकी 2 पावत्याचा आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या. आणि प्रत्येक बैलगाडी मालकांनी की स्वतःचं नाव, गाव, मोबाईल नंबर आणि महत्त्वाचं म्हणजे पैरकऱ्याचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, गाडी ड्रायव्हर हे मालकाचं नाव आणि बैलाचं नाव. बरं, त्याचबरोबर ती ओपन मैदानाचे लॉट कधी काढले जातील? ओपन मैदानाचे लॉट 9 तारखेला काढले जातील. बरं, आणि संध्याकाळी रात्री 9-10 वाजायच्या आतमध्ये 10 नाही, आम्ही माझ्या हिशोबाने तर ह्यावेळेस नोंद लवकर कंप्लीट होईल. लवकर झाली तर आम्ही दुपारनंतरच लॉट करणार आहे. वरती ओपन मैदानाचं तुम्ही सांगितलं, आदतचं कशा पद्धतीने कधी लॉट जाहीर केले जाते? आदतचं लॉट जर गाडीची शक्यतो नोंद भरपूर चालू आहे आदतची चालवला तर 9 तारखेच्या आत शक्यतो प्रत्येकाने उद्या आम्ही बॅनरवर बी ती टाकणार आहे. नोंद 9 तारखेपर्यंतच घेतली जाईल. 10 तारखेला काय होतं आमचं ओपनचं मैदान असतं त्या दिवशी पावत्यांचा भरपूर कुटाण होतोय, पोरं फोन उचलत नाही तिथं मैदानात असल्यामुळं आणि गाडी मालकांची मैदान संपल्यानंतर धावपळ होती की गाडी नोंद करण्यासाठी. तर शक्यतो 9 तारखेच्या आतच जर त्यांनी गाडी नोंद करून घेतली तर आम्ही तो बी लॉट आम्ही 9 तारखेलाच काढेन. काय सांगाल फाटीच्या विषय संदर्भामध्ये? फाटीच्या विषय संदर्भात आता सांगायचं म्हणजे बैलगाडी मालक 2 दिवसात भरपूर येऊन गेलेत. आज शाहिद बाई सारखी सागर तरंगे आहे ती, आज बी बरेच बैलगाडी मालक येतात जातात. ते फाटीच्या संदर्भात आता तेच सांगतील तुम्हाला. जागेच्या विषयी काय सांगाल? जागेच्या विषयीसाठी जागा एकदम छान आहे. पाऊस आला काय झालं तरी कशाची अडचण या ठिकाणी राहणार नाही. जागादात्यांच्या विषयी काय सांगाल? जागादात्यांच्या विषयी त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार करतो. तसंच या ठिकाणी तरंगफळ, मोठेवाडी आणि गोरडवाडी या 3 ठिकाणची जी ग्रामस्थ आहे ती किंवा जी मुलं आहे ती ह्यांनी आम्हाला 4-5 दिवस झालं मैदान घेण्यासाठी खूप त्यांनी आमच्याबरोबर मेहनत घेतलेली आहे. धन्यवाद. प्रसिद्ध आणि ज्येष्ठ बैलगाडी मालक हरिभाऊ देशमुख आहेत. हरिभाऊ नमस्ते. नमस्कार. काय सांगाल भाऊ? पुन्हा एकदा माळशिरस तालुक्यातलं एक भव्य दिव्य मैदान या ठिकाणी पार पडतंय. एकंदरीत फाटी कशी आहे पाळण्यासाठी? फाटी हाय अशी लेवलला एक आहे, कुठं दगड नाही काय नाही. बरं, आता ह्या फाटीचं रान कसे, माती कशी? माती म्हणजे हाय असं कटनाचं मैदान आहे बा. कटनाचं मैदान. एकूण फाट्या किती आहेत मैदानामध्ये? 11 फाट्या आहेत. आतात मधलं अंतर किती ठेवलंय? 13 ते 14 फुटाच्या आसपास आहे. त्याचबरोबर तुम्ही हे आता हिंद केसरी मैदान संपन्न होतंय, ओपनचा पल्ला किती ठेवण्यात येणार आहे?
1000 फूट आहे बघा. बरं, आणि आदतचा पल्ला किती ठेवणार आहे? 900 फुटाचा आहे. बरं, आता फाटी तुम्ही कटण्याची सांगितली, पण फाटीचं स्वरूप कसं आहे? उराटी व डहाळे कसं आहे? थोडा खाली सुट्टीला थोडा डहाळ आहे बरं. आणि तिथून मोर कटणाचा आहे, म्हणजे उराटीच उराटीचं आहे. हा. बरं. त्याचबरोबर ती ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही दिवस एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? एकूण एक 50% बॅरिकेड आहे बघा. दोन्ही साईडने 50% बॅरिकेड आहे. खाली सुट्टीला पट्टी आहे. हा, पट्टी आणि वरून बी पट्टी आहे. बरं, आणि निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 आहेत. आणि खाली सुट्टीला किती कॅमेरे आहेत? 1 कॅमेरा आहे. बरं, त्याचबरोबर ती या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल काय का? काय एक सोन आहे कुठं? बरं, या मैदानातल्या ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, 100% केला जाईल. बरं, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, हा. ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, आणि ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती लावून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, इजा होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल हे का? 100% येणार आहे बघा. बरं, त्याचबरोबर ती या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. हो, बरं, त्याचबरोबर ती पिण्याच्या पाण्याचे टँकर दोन्ही दिवस असणार आहेत का? 2 आहेत टँकर. आणि दोन्ही दिवस असणार हो, आहेत का? दोन्ही दिवस. त्याचबरोबर ती दोन्ही दिवस म्हणजे 10 जुलै आणि 11 जुलै रोजी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत हो. का? बरं, एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि 61 फाटीच्या देशमुख पट्ट्याच्या हिंद केसरी मैदानाचे आयोजक म्हणून या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करा? बैलगाडी मालकानं लवकरात लवकर नोंदणी करून घेऊन आपलं सहकार्य करावं. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि हिंद केसरी सचिन बैलाचे मालक शाहिदभाई मुलानी आहेत. शाहिदभाई नमस्ते. नमस्ते. आणि ते ह्या भागातील स्थानिक बैलगाडी मालक आहेत. त्यांनी आज या फाटीला भेट दिली आणि पाहणी केलेली. तर बैलगाडी मालक या नात्यानं शाहिदभाई काय सांगाल, कशा पद्धतीने आयोजकांनी फाटी तयार केली? प्रथमतः आप्पा आणि देशमुख भाऊ या दोघांचे पण आभार की त्यांनी मिळून म्हणजे फाटी एक नंबर आणि चांगल्या पद्धतीची इथं उपलब्ध करून दिली बैलगाडा मालकांसाठी, आणि अतिशय चांगलं मैदान, आणि मला वाटतं एका 11 फाट्या तयार केल्यात त्यांनी, आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या फाट्या तयार केल्यात. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची म्हणलं तर इथं पाऊस कितीही जरी पाऊस झाला म्हणजे उडला तरी ह्या फाटीला काहीही अडचण येणार नाही. इतकं सुंदर आणि चांगल्या पद्धतीची फाटी यांनी इथं उपलब्ध केली, त्याबद्दल खरंच ते आपले सचिनाप्पा वावरे आणि देशमुख भाऊ असतील त्यांच्या दोघांचेही बैलगाडा मालकाच्या वतीनं मी खरंच एक आभार मानतो, आणि चांगल्या पद्धतीची फाटी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे हे करतो. एकंदरीत आता सुद्धा हलका थोडासा पाऊस झाला या ठिकाणी, हां. तर काय कशा पद्धतीने काय वाटतंय तुम्हाला? आता एक साधारणतः 15-20 मिनिटं हलका पाऊस पडून गेला, तर चालू मैदानात सुद्धा पाऊस आला तर कशा पद्धतीने हे मैदान पार पडेल? आता आपण पाहिलं तर लगेच आता उदाहरण आत्ताच आहे, आता एक हलका पाऊस येऊन गेला इथं, तर आता आपण आलोय तर कुठं असं मला वाटत नाही की कुठं असं चिखल झालंय किंवा काय झालंय. इतकं चांगल्या पद्धतीचं रान आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मैदान पार पडणार आहे. बरं, एक बैलगाडी मालक या नात्यानं तुम्ही अन्य तुमचे सहकारी बैलगाडी मालक आहेत त्यांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? अतिशय चांगली फाटीचं नियोजन केलेलं आहे, मैदान चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचं त्यांचं म्हणजे पहिल्यापासूनच ते मला वाटतं हे जुनं पारंपरिक मैदान आहे. आप्पांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान म्हणजे उपलब्ध असतं, आणि दरवर्षी आम्ही बी पाहतोय की चांगल्या पद्धतीचं कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही गाडा मालकावर कधीही अन्याय न करणारे म्हणलं तर हे 61 फाटा देशमुख पट्टा या ठिकाणचं मैदान म्हणजे कधीच कुणावर अन्याय झाला नाही, कसल्याही प्रकारचं इथं बाकीची फॅसिलिटी वगैरे होत नाही. तर सर्व गाडा मालकांना एकच विनंती आहे की आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान पार पाडणार आहे, तर नोंद लवकरात लवकर करून आयोजकांना, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यालाही आयोजकांची नोंद पूर्ण झाली तर आपल्यालाही सोपं पडतं की जेणेकरून लॉट वेळेवर पडते आणि आपल्यालाही येण्या जाण्यासाठी सोपं पडतं. चालतंय, धन्यवाद शाहिदभाई. थँक्यू. मित्रांनो, आपल्या समवेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध बैलगाडी मालक सागर भाऊ आहेत. तरंगफळ गावचे ते इथले स्थानिकच रहिवासी आहेत आणि बैलगाडी मालक सुद्धा आहेत. सागर भाऊ नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, तुमच्या भागामध्ये एवढं मोठं हिंद केसरीचं मैदान होतंय, एकंदरीत ह्या फाटीच्या विषयी बैलगाडी मालकांना माहिती द्या. इथं पूर्वी पण मैदान होऊन गेलेत आणि आता सध्याच्या स्थितीला कशा पद्धतीने आयोजकांनी ही फाटी तयार केली? प्रथमतः सचिन वावरे आणि तुकाभाऊ देशमुख यांचं मी आभार मानतो की त्यांनी ही फाटी निवडली.
आजपर्यंत ही फाटी तशी जुनीच आहे, पण तिला एवढं चांगलं रूप त्यांच्या माध्यमातून आलं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या फाटीवर जुनी फाटी आम्ही भरपूर वासरं ह्या फाटीला घडवली, त्यामुळं ही फाटी तशी एक नंबरच आहे पळायला, कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. आतापर्यंत ही जुनी फाटी तिला पूर्ण नवीन रूप दिलं आहे आणि एवढं छान फाटी झाली की कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. एक बैलगाडी मालक ना या नात्यानं तुम्ही काय आव्हान करताल? बैलगाडी मालक या नात्यानं आव्हान एवढंच राहील, प्रत्येक बैलगाडी मालकाने त्यांनी एवढं नियोजन अतिशय सुंदर केलंय. फक्त आपण लवकर नोंद करून त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. जेवढे लवकर नोंद करल आपण तेवढे लवकर लॉट निघतील आणि त्यावेळेस आपली गैरसोय कुठली होणार नाही. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समयेत मोठेवाडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ दडसे. दादा नमस्ते. नमस्ते. आणि त्यांच्याच गावामध्ये हे मैदान संपन्न होते. दादा काय सांगाल, कशा पद्धतीनं यावेळेस आयोजकांनी तयारी केली? मी एकच सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडी मालकांना की इथं कुठल्याही शेतकऱ्याची काही सुद्धा अडचण येणार नाही. इथं आसपास कुठलंही धान्य ही कोणाचं शेतकऱ्याचं नाही. त्यामुळं आम्ही मोठेवाडीचे सरपंच सतीशदादा मोठे यांच्या माध्यमातून व तरंगपळचे सरपंच नारायण तात्या तरंगे यांच्या माध्यमातून, गोरवडीचे ग्रामस्थ असतील यांच्या सहकार्यातून आम्ही या बैलगाडी आयोजक सचिन आप्पा वावरे आणि तुकाराम देशमुख यांना सहकार्य केलेलं आहे. म्हणून एकच सांगतो की आमची तिन्ही गावाची कुणाचीही गावकऱ्याची काही सुद्धा अडचण नाही. त्यामुळं महाराष्ट्रातील बैलगाडी मालकाला एकच विनंती करतो की तुम्ही या सहभागी व्हा आणि शोभा वाढवा. चालतंय, धन्यवाद दादा. आता जाता या मुलाखतीचा शेवट करूयात. पुन्हा एकदा या मैदानाचे आयोजक सचिन आप्पा वावरे यांच्याकडे वळूयात. आप्पा नमस्ते. नमस्ते. आप्पा, जाता दोन प्रश्न तुमच्यासाठी की यावेळेस कशा पद्धतीने प्रेक्षकांची व्यवस्था करण्यात आलेली? आपले दरवर्षीच आपले गॅलरी सोय या ठिकाणी असते. एक 400 फूट गॅलरी आहे आणि प्लस आज समोर जसं पेडगावला जसं बसण्याची सोय असते प्रेक्षकांना, तसं समोर त्याच पद्धतीची तेवढी जागा समोरच्या बाजूला प्रेक्षकांना बसण्यासाठी आहे. आणि प्रेक्षकांनी गॅलरी आणि समोर एवढं मैदान छान बघण्यासाठी मिळणार आहे. त्यामुळं बसताना व्यवस्थित बसावं, कुठलीही अडचणी येऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे खाद्य विक्रेते आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना की त्यांना एका बाजूला जागा त्यांना राखीव केलेली आहे. त्यांच्या कचऱ्याची सोय त्यांनी कचऱ्याची लावणार आहे. आज इथं काय होतं आहे, इतर वेळेस आता पाऊस पडला आहे, मेंढरं शिरडं शेळ्या किंवा काय जनावरे चरण्यासाठी येतात. तर काय होतं की ते खाद्य टाकलेलं असतं, जर शेळ्यांनी मेंढ्यांनी खाल्लं की ते दगावले जातात. त्यामुळं आम्ही खाद्य विक्रेत्यांना जागा एका बाजूला केलेली आहे आणि जर जास्त कचरा झाला तर त्यांच्याकडून काय जे असेल कचरा गोळा करण्यासाठी आम्ही तेवढं घेणार आहे. त्याचबरोबर हे आता मैदान मोठं आहे. मुंबई, कोकण, ठाणा, रायगड, पालघर या भागातनं बैलगाडी मालक लवकर येणार. जर मैदानाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहिले तर त्यांच्या बैलांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. 100% आम्ही जी मुक्कामी बैलगाडी मालक आहे त्यांच्यासाठी चाऱ्याची आणि पाण्याची सोय दरवर्षीच करतो, या वर्षीच नाही, प्रत्येक वर्षी या ठिकाणी सोय केलेली असते. चालतंय, धन्यवाद. ओके, धन्यवाद.